की मोतीबिंदू झाल्यानंतर माणसं आंधळी व्हायची. आता मोतीबिंदू म्हणजे डॉक्टरांना जर विचारलं तर काहीच नाही असं त्यांना वाटतं. सहजतेने ऑपरेशन होतं. डोळ्याची इतर ऑपरेशन्स असतात ती जरा कठीण असतात. परंतु रोटरी क्लब, लायन्स क्लब हे असे जे क्लब आहे ते विविध गोष्टींसाठी बरीच मदत करत असतात. विशेषतः इथे सांगायला हरकत नाही की शिक्षणाच्या संबंधामध्ये सरकारचं धोरण इतकं निगेटिव्ह आहे की शाळा बंद पडू लागलेल्या आहेत. महाराष्ट्राचा 255 शाळा बंद आहेत. म्हणजे खेड्यापाड्यातील गरीब मुलांना शिक्षण मिळेल की नाही अशी अवस्था आहे. आणि त्यासाठी हे क्लब बरीच मदत करत असतात आणि त्यामुळं तुम्हाला शाळा चालताना दिसतात. रामपूरसारख्या ठिकाणी इतकं मोठं प्रायमरी सेंटर असेल हे मला माहिती नव्हतं. आणि मला इथे बोलावलं त्यामुळं मला खरंच पाहून हे सगळा आनंद झाला. रामपूरचे लोक आणि सगळे चव्हाण लोक जे आहेत ते हर उन्नरी आहे, काही ना काही ते करत असतात. आणि निलेश सर तर इथून पुण्यात गेले आणि पुण्याला त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलं. परंतु ते रामपूरला विसरले नाही. ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीशी त्यांनी इमान राखलं आणि त्यांचे चिरंजीवही सातत्यानं इथे येत राहतात. या भागामध्ये मी त्यांना म्हणेन की तुम्ही एखादी इंडस्ट्री पण इथे काढा. आपल्या मुलांना कामं मिळाली पाहिजे आणि त्यांना परमनंट काम द्या मात्र. आणि केमिकल उद्योग करू नका. म्हणजे लोकांना जगवण्याचा उद्योग होऊ दे. जे आलेले आहेत उद्योग सगळे ते लोकांना मारण्याचा उद्योग आहे. आमची मुलं तिथे काम करतात ती टेम्पररी असतात, कॉन्ट्रॅक्ट लेबर, आणि बाहेरून आलेले असतात ते पूर्ण पगार घेणारे असतात. असं जे चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आणि त्या दिशेनं तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. आणि आरोग्याची सेवा म्हणजे असं म्हणतात ईश्वरानेच त्यांना ती बुद्धी दिलेली असते. कारण ज्या लोकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्यांना मदत करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट असते आणि ती या निमित्तानं तुम्ही करत आहात. मला फार आनंद झाला. आपण असंच तुमची प्रगती होत राहो आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून या भागामध्ये काही विकासाची कामे होत. मी सातत्याने उल्लेख केला गेला हे गाव मी हे घेतलं होतं काय ते दत्तक घेतलं होतं पण ते यशस्वी झालं नाही. पण मी तुम्हाला सांगेन जेव्हा दत्तक घेण्याच्या संबंधामध्ये योजना आली त्यावेळेला कुठलं गाव घ्यावं तर मी मिरजोळ घेतलं नाही. मला माझा भाचा इथे बसलाय खाली दरवाई, त्याने सुचवलं की मामा तू दत्तक गाव घ्यायचं असेल तर रामपूर घे, कारण रामपूरचे लोक तुला भरपूर मदत करतील आणि त्याच्या संबंधामध्ये खूप काम करणारे लोक. आणि विशेष म्हणजे रामपूरमध्ये मी यांना सांगितलं की कोकणी लोक साधे असतात असं तुम्ही म्हणालात, त्याच्याशी मी सहमत नाही आहे. कोकणी लोक साधे बिधे काही नसतात, हरहुन्नरी असतात. कुठलं काम कसं होऊ नये या संबंधामध्ये फार मोठे प्रयत्न करणारे असतात. परंतु रामपूर याला अपवाद आहे हे फार मला माझ्या भाच्याने सांगितलं. रामपूरला जर तुम्ही घेतलं तर तिथे चांगलं काम होऊ शकेल म्हणून हे त्यावेळेला मी घेतलं. पण आता मी खासदार नाही तरी मी याची आठवण ठेवेन आणि जितकी ज्या पद्धतीने तुम्हाला आता निलेश सर आहेतच तुम्हाला मदत करायला, पण ज्या पद्धतीनं सरकारी लेवलवर काय मदत लागली तर ती जरूर मी करेन.
आणि एका अर्थानं हा तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे, हा कॅम्प घेतलेला आहे, तो चांगल्या तऱ्हेने यशस्वी व्हावा. याच्यामध्ये डॉक्टरांनी काही जर सुचवलं आणखी काय करावं लागेल, रेटिना वगैरे सारखी जी ऑपरेशन्स असतात ती फार कठीण असतात, फार खर्चिक असतात, पण ते असं एक दोन पेशंट निघू शकतात, त्यांच्या संबंधामध्येही ही संस्था विचार करेल एवढं मी बोलतो. मला तुम्ही इथे बोलावलं